नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या एपिसोडमध्ये मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अंडर 19मध्ये क्रिकेटमध्ये काय हालचाली चालू आहेत. ते तुम्हाला थोडक्यात सांगण्यासाठी हा एपिसोड बनवलेला आहे. तर अंडर 19 क्रिकेटमध्ये भारताचे अ, भारत आहे म्हणजे ग्रुप बीमध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये आणि ए ग्रुपमध्ये काही टीम. तर भारताच्या ग्रुपमध्ये ज्या टीम आहेत त्यापैकी भारत स्वतः आहे. इंग्लंड सेकंड टीम आहे. थर्ड टीम आहे पाकिस्तान आणि चौथी टीम आहे बांगलादेश. बांगलादेश चौथी टीम आहे. पाचवी टीम न्यूझीलंड आहे आणि सहावी टीम आहे ती आहे झिम्बाब्वे. तर यांचे एकमेकांबरोबर मॅच होणार होत्या. तर त्या मॅच झालेल्या आहेत. तर आता चालू आहे सेमीफायनलची चुरस. तर सेमीफायनलला कोण पुढे जाणार या ग्रुपमधून. त्यामध्ये खूप कॉम्पिटिशन चालू आहे. तर सेमीफायनलला आता ह्या जे ह्या ग्रुपमधून टॉप 2 टीम असतील, म्हणजे शीर्षमधल्या ज्या 2 टीम असतील ज्यांनी चांगले पॉईंट्स मिळवलेले आहेत रन रेटच्या दृष्टीने आणि मॅच विनिंगच्या दृष्टीने. तर त्या 2 टीम पुढे सेमीफायनलसाठी सरकतील असं समीकरण. तर आता सध्याचं जे चित्र आहे ते बघता एक तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला दाखवतो, बघू शकता की भारताने 3 मॅच खेळलेले आहेत आत्तापर्यंत. तर त्यापैकी 3 विन केलेले आहेत. एकाही मॅचमध्ये त्यांनी हार पत्करलेली नाही आहे. तर 3 मॅच खेळल्या आणि 3ही विन केल्याबद्दल ते ह्या पॉईंट टेबलमध्ये एकदम पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना 6 पॉईंट्स मिळालेले आहेत. त्याच्याबरोबर आपला रन रेटसुद्धा जो आहे तो 3.337 असा दिसत आहे. ठीक आहे, 3.337 असा तो रन रेट आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर सेकंड जी टीम आहे ती आपल्याला दिसते इंग्लंड. इंग्लंडही 3 मॅच खेळलेले आहे आणि 3 मॅचपैकी इंग्लंडही 3 मॅच जिंकलेले आहे. ठीक आहे. 3 मॅचपैकी 3 मॅच इंग्लंडही जिंकलेले आहेत. ते आहेत सेकंड रँकला. त्यांचेसुद्धा 6 पॉईंट आहेत. पण त्यांचा रन रेट कुठेतरी कमी आहे, 1.989 असा आहे. तर ते रन रेट थोडासा पॉईंट्समध्ये कमी असल्यामुळे ते दुसऱ्या रँकला आहेत इंडियाच्या पाठोपाठ. तिसऱ्या रँकला आहे पाकिस्तान. पाकिस्तान ह्या वर्ल्ड कपमध्ये 3 मॅचपैकी 2 मॅच जिंकलेले आहेत, 1 मॅच हारलेले आहेत. तर यापैकी त्या 1 मॅच त्यांना इंग्लंडने हरवलेला आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं पॉईंट कुठेतरी कमी झालेले आहे. आणि त्यांची उरलेली शेवटची मॅच आहे ती भारताबरोबरच आहे. ती एकदम अटीतटीची ठरणार आहे. तर त्याच मॅचवरून त्यांचं ते सेमीफायनलला जाऊ शकतात किंवा नाही जाऊ शकत. ते समीकरण बदलणार आहे. तर त्यांना आपला रन रेट जिंकणं तर कंपल्सरी आहे भारताबरोबर. पण
त्याचबरोबर मोठ्या रन रेट ठेवून त्यांना जिंकावं लागणार आहे, कारण ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत या पॉईंट्स टेबलमध्ये. बाकीच्या टीम तर त्यांचे पॉईंट्स कमी असल्यामुळे ते ह्या सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर गेलेले आहेत. पाकिस्तान फक्त उरलेली आहे. तर बघावं लागेल आता. आज आज तारीख आहे 30 तारीख आहे जानेवारीची. तर आज इंग्लंड आणि न्यूझीलंडची मॅच होणार होती. तर ह्या इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या मॅचमध्ये काय झालं ते थोडक्यात सांगतो. तर आता आज जे मॅच चालू आहे ती इंग्लंड आणि न्यूझीलंड यांची जी आता मॅच चालू आहे सेमीफायनलच्या रेसमध्ये, तर इंग्लंडच आहे. पण त्यांना ही मॅच जिंकणेसुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण त्याने ते भारताच्या पण वरती जाऊन पहिल्या क्रमांकाला बसू शकतात ते आजची मॅच जिंकले तर, आणि आपलं स्थान सेमीफायनलचं पक्कं करू शकतात. आणि दुसरी जी मॅच आहे ती 1 तारीखला आहे. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ रविवारी आहे. इंडिया आणि पाकिस्तान. तर ती मित्रांनो नक्की बघा. ती एकदम अटीतटीची लढत असेल. त्याच्यामध्ये पाकिस्तानला जर सेमीफायनल गाठायची असेल तर भारताला हरवावंच लागेल. आणि जर आज इंग्लंड जिंकले, ठीक आहे, मोठ्या त्यांना फक्त जिंकायचं आहे, ठीक आहे, मग ते सेमीफायनलला जाऊ शकतात. आणि आताच्या मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंडने पहिली बॅटिंग करून न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 235चं टार्गेट दिलेलं आहे. तर हे चेस करत असताना सध्या आत्ताच्या घडीला आता जवळजवळ 6 वाजलेले आहेत. मॅच चालू आहे. तर आत्ताच्या टायमिंगमध्ये जवळजवळ 3 विकेट न्यूझीलंडने त्यांच्या गमावल्या आणि 50च रन बनवले आहेत. तर काही होऊ शकतं. न्यूझीलंड जर मॅच जिंकली तर इंग्लंड थोडंसं गोत्यात येऊ शकतं. मग ते पाकिस्तानच्या हारवर त्यांचं सेमीफायनलमध्ये येणं न येणं ते अवलंबून असेल. आणि जर आज इंग्लंड जिंकली तर ते पॉईंट्सने पुढे जाऊ शकतात. मग भारताला पाकिस्तानला हरवलं नाही तरी काही मर्यादित षटकात त्यांना रोखावं लागेल. म्हणजे पाकिस्तानला क्वालिफाय करण्यासाठी खूप म्हणजे कमी ओव्हरमध्ये ते गाठावं लागणार आहे टार्गेट. भारताने जर पहिली बॅटिंग करून 200-250चं टार्गेट जर दिलं तर त्यांना ते 20-25 ओव्हरमध्ये ते गाठावं लागणार. तेव्हाच ते क्वालिफाय करू शकतात. अशा काहीतरी अटीतटी निर्माण होणार आहेत. तर खूप बघण्यासारखी लढत होईल. तर मित्रांनो नक्कीच बघा. रविवारी आहे 1 तारीखला. ही सेमीफायनलच्या अगोदरचीच क्वार्टर फायनल समजा. तर त्याच्यावर आधारित आहे इंडिया आणि इंग्लंड आणि पाकिस्तानचं भवितव्य. सेमीफायनलला कोण जात आहे ते बघण्यालायक असेल. तर बघत राहा आणि कॉमेंट्स करा तुम्हाला आजचं हे कसं वाटलं ते. ठीक आहे, तर आत्ताच्या या अपडेटमधून तुमचे आभार मानतो बघितल्याबद्दल आणि विदाई घेतो. तर परत आणेन असाच चांगला एपिसोड ताज्या अपडेटचा. त्यामुळे बनवून राहा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल. थँक्यू व्हेरी मच.